लक्षात ठेवा 146 माजीवाडा मतदारसंघाचे आपले सगळ्यांचे लाडके आमदार गेले 15 वर्ष सतत या प्रभागामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये फक्त नाही तर त्यांचा हा 15 वर्षाचा जो कर्तृत्व होता त्या कर्तृत्वाने त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व आज असा निर्माण केलाय की फक्त ठाणे शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर सर्व देशात चर्चा होते ते तुमच्या आमचे लाडके आमदार प्रधानमंत्री सरनाईक साहेब। एकच गोष्ट सांगतो, सबसे बड़ा अगर उनका ये आपने पूरे डाउन टू अर्थ 15 वर्षांची तुम्ही होता चले आना स्वभाव उनका पूरा इडी ठाणे शहर आज ಕೆಲಸ मंदिर अप्रतिम असं काम केलेलं आहे आणि आपल्याला आता माहिती आहे की लाडकी बहीण योजनेची संकल्पना आज सर्वात पहिला विधानसभेत मांडणारा आपला आमदार प्रतापसिंह सरनाईक साहेब। तर इथे आपण तुमचं मत मांडण्यासाठी आलोच नाही, कारण तुमचं मत तर 100% आपल्याला आहे, महायुतीला आहे ना, पण तुमच्या बरोबर तुमच्या नातेवाईक असतील, तुमच्या गडींच्या आजूबाजूवाले असतील, कारण मतदान करणं अतिशय आपल्याला गरजेचं आहे। एक लक्षात ठेवा, गेले 15 वर्षात संपूर्ण देशाचा जो हा माहोल बदललाय आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज भारतामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये आपलं नाव घेतलं जातो या देशाचा, याच्याहून मोठा अभिमान आपल्याला नाहीये। माझं नाव महेश करकेरा, संपूर्ण इंडिया फिरतोय, काश्मीर युपी इकडे तिकडे सगळीकडे, आणि हे सगळीकडे फिरत असताना महाराष्ट्राचं नाव एक अभिमानाने घेतलं की आपली जन्मभूमी जरी ती असेल पण मी सगळे जण येऊन नाव केलेलं आहे, याच्यावरून मोठा अभिमानाची गोष्ट आपल्याला नाही। हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असू दे, इतर समाज कार्यामध्ये असू दे, कुठलाही असोसिएशन असू दे, कन्नडाची जी आपली लोक आहे हे सर्वात जास्त पुढे असतात आणि समाजसेवामध्ये पण पुढे आहेत, आणि त्यामुळे आपल्या देशाचा जो माहोल झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे शहरामध्ये आपले तिन्ही संजय केळकरजी आहेत शहरामध्ये, आपले शिंदे साहेब आहेत, तसेच आपले प्रताप सरनाईक साहेब। शिंदे साहेबांबद्दल एवढंच सांगतो मी तुम्हाला, मी खूप भाग्यवान आहे।